हो हो नाही, अरे नाही, तू आई, खरंच हो नाही, म्हणाला नाही. होतास. हवं तर बाबांना विचार. आई तू खोटंय, थापा मारू खोटंय. नकोस हा. आई तू थापा मारू नकोस हा. बघ अहो काय बोलताय हा तू थांब ग. सत्या तू मला सांग. तुम्ही आधी मला सांगा. थांब जरा. सत्या ही बोलत होती की नाही त्या भुर्दंडकरांशी? भूदरगडकर तेच ते. नाव सुद्धा नीट घेत नाही आणि उगीच अरे आरोप च्या. करायला सुटायचंय. अरे हे बघ. आई आई हा अरे जिंकले आई ना हा मी. हो म्हणाला होता तुम्ही मला सांगा. आईच्या आता गावात ह्या वयात सोपं काहीला आहे. आता हे वयच आहे त्याचं लग्नाचं. अगं तू थांब ग जरा. दुदू अहो, दुदू दुदू सत्या तू मला सांग ही बोलायला गेली होती की नाही त्या भुर्दंडकरांशी? भूदरगडकर तेच मी ते. तर आजीला म्हणतोय की लग्न कर त्यांच्याशी. अरे वय काय आहे तिचं? 70. ते मलाही माहितीये. मग विचारताय कशाला? या वयात शोभत का हे? एक्सपेरिमेंट करून बघायला काय हरकत आहे? अर्धी लाकडं मसनात गेल्यावर एक्सपेरिमेंट. कुणाची अर्धी लाकडं 20 वर्ष मरत नाहीये मी आजी तू बोल, आपण कोर्ट मॅरेज करू. हे बघ लगेच आहाहाहा. स्वतःच्या एका लग्नाचा पत्ता नाही आणि आजीचं दुसरं लग्न लावायला अहो निघालाय. तर पळून जा त्या अरे भुदरगडकरांबरोबर. अरे, ए वा, वा. सत्या तुझ्या जिबेला काही हाड. आओ आओ तुम्ही व्हिडिओ दाखवा. हा दाखवतोच. अरे लहान आहे ग तो त्याचा त्याला ठरवू दे ना अरे सत्या माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या मुलांची लग्न झाली आहेत. आपल्या सुनांबद्दल त्या काय काय सांगत असतात माहितीये तुला? हे असं बिन सुनांचं जगण्यापेक्षा ना मेलेलं बरं. टीव्हीवर इतक्या चांगल्या चांगल्या सिरियल्स लागतात. मला ना त्या जान्हवी सारखी सून हवी होती. पण माझी एक सुद्धा इच्छा तू पूर्ण करणार नाहीयेस का?